महायुतीच्या जागा वाटपावर आज मंथन होणार आहे। मनपा निवडणुकीच्या जागा वाटपावर बैठक होणार आहे। भाजपच्या दादरमधील पक्ष कार्यालयात दुपारी बैठक होणार आहे। भाजप 150 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचा दावा करण्यात येतोय, तर शिवसेना 100 जागा लढवणार असल्याचा दावा करण्यात येतोय। जय महाराष्ट्रला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। भाजपकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम, निवडणूक प्रभारी आशिष शेलार, आमदार अतुल भायखळकर आणि आमदार प्रवीण दरेकर उपस्थित राहतील, तर शिवसेनेकडून उदय सामंत, राहुल शेवाळे, रवींद्र वायकर, प्रकाश सुर्वे, शीतल म्हात्रे सहभागी होतील। मुंबईत भाजप 150 जागा लढवण्याच्या तयारीत आहे। शिवसेना 100 जागांवर दावा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। ज्योत्स्ना, काय अधिक माहिती या बैठकी संदर्भात? साधारण किती वाजता ही बैठक होईल आणि काय मंथन या बैठकीत होऊ शकतं? अंकिता, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की कालच राज्य निवडणूक आयोगाने जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा ज्या आहेत ते जाहीर केलेल्या आहेत। 15 जानेवारीला या निवडणुका होणार आहेत आणि त्याच दृष्टीने आता सत्ताधारी असो किंवा विरोधक असो यांच्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो ठरण्याच्या बैठकांचं मॅरेथॉन जे आहे ते आजपासून सत्र सुरू झालेलं आहे। आज दुपारी 2 वाजता दादरच्या वसंत स्मृती या भाजपच्या कार्यालयामध्ये जे आहे ते महायुतीची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये आशिष शेलार, जे मुंबई भाजप अध्यक्षाचे पूर्वीचे अध्यक्ष होते आणि त्याचबरोबर आता सध्याचे जे अध्यक्ष आहेत अमित साटम भाजप मुंबईचे, ते उपस्थित असणार आहे। त्याचबरोबर अतुल भातखळकर आणि प्रवीण दरेकर असे 4 महत्त्वाचे नेते भाजपचे, ज्यांना मुंबईची जाण आहे, जे मुंबईच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यामध्ये एक महत्त्वाचा भाजपसाठी रोल करणार आहेत। हे 4 नेते उपस्थित असणार आहेत। तर दुसरीकडे आपण बघतोय की उदय सामंत, त्याचबरोबर मनीषा कायंदे हे जे आहेत ते शिंदेच्या शिवसेनेकडनं उपस्थित राहणार आहे। अजित पवार गटाकडनं कोण उपस्थित राहणार आहे याच्यावरती जे आहे ते चर्चा सुरू आहे। मात्र अजित पवार गटाकडनं जे आहे ते काही महत्त्वाचे नेते, जे मुंबईतील महत्त्वाचे नेते जे आहेत, मुंबईचे अध्यक्ष जे आहेत ते उपस्थित राहतील। मात्र आपल्याला माहिती की नवाब मलिक यांच्या नावाला घेऊन जे आहे ते सध्या भाजपमध्ये एकूणच नाराजी पाहायला मिळते, शिंदेच्या शिवसेनेमध्ये नाराजी पाहायला मिळते। त्यामुळे अशा बैठकांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवाब मलिक अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे। कारण भाजप कार्यालयामध्ये जर नवाब मलिक किंवा सना मलिक यांची मुलगी जी आमदार आहे ते जर उपस्थित राहिले तर एक वेगळा गदारोळ किंवा एक महायुतीमध्ये वेगळी चर्चा जी आहे, राजकीय चर्चेला उधाण येऊ शकतं। त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं या बैठकीमध्ये कोण उपस्थित राहील याच्यावरती अजून प्रश्नचिन्ह उपस्थित जरी असले तरी महायुतीचे जे महत्त्वाचे, ज्यांचं मुंबईमध्ये वर्चस्व आहे, म्हणजे शिवसेना शिंदेची आणि त्याचबरोबर भाजप यांची ही महत्त्वाची बैठक असणार आहे। आणि जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या आपल्या पक्षाला कशा मिळतील यासाठी सगळेच पक्ष जे आहेत ते प्रयत्न करतील। भाजप जी आहे, जी 2017ला त्यांच्या 80 पेक्षा जास्त जागा होत्या, ती 150 जागा मागण्याची शक्यता आहे आणि शिंदे जी आहे, शिंदेची शिवसेना, ती 100 जागा मागण्याची शक्यता आहे। ज्योत्स्ना, आणि या बैठकी संदर्भात अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।